राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ताज्या झटपट बातम्या बघूया। स्मार्ट कॉटनच्या पिशव्यांचा खर्च वाया हंगामानंतर वाटप केल्याने उपयोगिता शून्य प्रश्नचिन्ह उपस्थित। शेतकऱ्यांची अडचण होती तेव्हा वाटल्या नाही, आता वाटून काय उपयोग, शेतकऱ्यांचा शासनाला सवाल। पुण्यातील शताब्दी इमारतीत कृषी मंत्री कार्यालयाची घुसखोरी। कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या ठरावाविना काम सुरू, तर पुण्यातील या शताब्दी इमारतीत कृषी मंत्री कार्यालयाने घुसखोरी केलेली दिसत आहे। शेतकऱ्यांना महसुली कागदपत्रे वेळेत मिळावीत, शेतकऱ्यांची मागणी। जर शेतकऱ्यांना महसुली कागदपत्रे वेळेत मिळाली तरच त्यांना अनेक योजनांचा फायदा घेता येईल, असं शेतकऱ्यांनी मत व्यक्त केलं। सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा। कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान पुढील बैठक 4 मे रोजी। शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या सौहार्दपूर्ण वातावरणात आम्ही पूर्ण करणार, चव्हाण यांचं आश्वासन। झेडपीच्या 292 कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता। पुणे जिल्ह्यातील यंदा 58 कोटींची या अर्थसंकल्पात वाढ झालेली आहे आणि नवीन योजना राबवण्यावर भर दिलेला दिसत आहे। देवगड हापूसवर आता युनिक आयडी कोड। देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेचा निर्णय, तर तपासणी करण्यासाठी ग्राहकांनी एक नंबर दिला आहे, त्यावर व्हॉट्सअप करण्याचे आवाहन केलेले आहे। विदर्भात वादळी पावसाचा इशारा। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान। राज्यातील उष्णतेची लाट ओसरली असली तरी आता अनेक ठिकाणी पावसाला पोषक असं हवामान आलेलं आहे। कर्मचारी अधिकारी वादामुळे क्षेत्रीय कृषी यंत्रणा विस्कळीत। राज्याच्या अनेक भागामध्ये क्षेत्रीय यंत्रणेवर अनेक ठिकाणी कामगिरी करताना ताण येत असताना आता ह्या वादामुळे कृषी यंत्रणा विस्कळीत झालेली दिसत आहे। रविकांत तुपकर यांच्यासह आंदोलकांना सीमेवरच रोखले। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, सोयाबीन कापूस उत्पादकांना चांगला दर मिळण्यासाठी आंदोलन केले आहे। त्या आंदोलनाच्या वेळी त्यांना सीमेवरच रोखले व पुढे मुंबईकडे जाणार होते। कोरटकरने अपमान केला तेव्हा हिंदुत्ववादी संघटना गप्प का होत्या? औरंगजेबाच्या कबरीवरून आरोप प्रत्यारोप होणार असताना हिंदुत्ववादी संघटना काय करत होत्या, असा सवाल वंशजांनी केलेला आहे। कापसाची मोठी बाजारपेठ, तरीही उद्योगासाठी प्रतीक्षाच। फुलगाव कॉटन मिल सुरू करण्याची मागणी। उत्कृष्ट पिकांमुळे व्यापाऱ्यांच्या उड्या। विदर्भात चांगल्या दर्जाचा कापूस उत्पादित होतो। बोरवेल शेततळ्यांसाठी मिळवा 50,000पर्यंत अनुदान। बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमुळे पनवेलच्या शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा। या योजनेचा अर्ज सेतू ई सेवा केंद्रामध्ये मिळेल। चाऱ्यासाठी खर्च 2,500 रुपये येतो आणि दूध विकून महिन्याला 2,000 रुपये। पशुपालकांसमोर आर्थिक संकट, सरकारने मदतीचा हात देण्याची पशुपालकांची मागणी। तर जनावर पोसायला एवढे लागत असतील तर काय उपयोग, पशुपालकांची अवस्था। आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच लाडक्या बहिणींना वाढ। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही, तर विधानसभेला आश्वासन जे दिलं होतं ते पाळलं नसल्याची विरोधकांची टीका। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा झटपट शेतीविषयी बातम्या। अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान।